महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या महत्त्वाच्या अशा व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे। लाडकी बहीण योजनेचे तुमचे ऑगस्ट, जुलै आणि सप्टेंबरचे अजूनपर्यंत पैसे आलेले नसतील तर तुमच्यासाठी महत्त्वाचा हा व्हिडिओ असणार आहे। तुमचे पैसे नेमके मग कधी येणार आहेत? आज 14 सप्टेंबर आहे। आज महत्त्वाचा एक कार्यक्रम होणार आहे, त्याबद्दलची ही माहिती पाहणार आहोत। आज उद्या या ठिकाणी पैशाचं तुमचं वाटप होऊ शकतं, त्याबद्दलची अपडेट पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। या व्हिडिओला एक लाईक नक्की करा। चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा। तर बघा, स्वतः या ठिकाणी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी आज देखील पोस्ट केलेली आहे की परांडा येथे शनिवारी महिला सशक्तीकरण अभियान कार्यक्रमाच्या तयारीची आरोग्यमंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्राध्यापक डॉक्टर तानाजीराव सावंत यांनी पाहणी केली आहे। तर बघा, तयारी पूर्ण झालेली आहे। आज या ठिकाणी महिला सशक्तीकरण कार्यक्रम होणार आहे। कोटला मैदानावर अत्याधुनिक पद्धतीचा 300 मीटर रुंद व 600 मीटर लांबीचा सभामंडप उभारण्यात आलेला आहे। त्याची तयारी झालेली आहे। तर हजारो महिला या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। तर बघा, आता तुम्ही म्हणाल की आमचे पैसे मग नेमके कधी होणार? हा कार्यक्रम तर आज होणार आहे। स्वतः त्या ठिकाणी पाहू शकता माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य ते देखील उपस्थित असणार आहेत आणि दोन्ही उपमुख्यमंत्री देखील या ठिकाणी उपस्थित असणार आहेत। धाराशिव जिल्ह्यामधील भव्य असा हा कार्यक्रम होणार आहे। या ठिकाणी जी लाडकी बहिणी आहेत त्यांचा महिला सशक्तीकरण कार्यक्रम असणार आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा देखील हा कार्यक्रम असणार आहे। तर आता मग नेमके या ठिकाणी राहिलेल्या बहिणी जी आहेत त्यांचा तिसरा हप्ता कधी जमा होईल? आज 14 सप्टेंबर आहे, आज कार्यक्रम आहे। म्हणजे या ठिकाणी आज कार्यक्रमाच्या दिवशी देखील तुम्हाला या ठिकाणी पैसे जे आहेत संध्याकाळपर्यंत जमा होऊ शकतात। आणि महत्त्वाचं म्हणजे आजच्या कार्यक्रमामध्ये स्वतः मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील आणि या ठिकाणी इतरही अधिकारी असणार आहेत महिला व बालविकास विभागाचे। तर ज्यांचे पैसे नाही आले त्यांच्याबद्दलची आज या ठिकाणी ते स्वतः अपडेट देखील देतील की नेमका तिसरा टप्पा जो असणार आहे तो कधीपर्यंत येईल। कारण की आज मेन म्हणजे या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचाच कार्यक्रम या ठिकाणी होत आहे 14 सप्टेंबरला। आता सोलापूर या ठिकाणी कार्यक्रम आहे की नाही त्याबद्दलचे अजून अपडेट आलेलं नाही, आज होणार आहे की नाही, परंतु धाराशिव या ठिकाणी मात्र हा कार्यक्रम आज नक्की होतोय। तर ज्या दिवशी कार्यक्रम असतो बघा, ज्या दिवशी कार्यक्रम असतो एकतर कार्यक्रमाच्या अगोदर पैसे येतात, म्हणजे कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी किंवा कार्यक्रमाच्या दिवशी देखील पैसे येतात किंवा कार्यक्रम झाल्यानंतर पुढे 2-3 दिवस देखील पैसे येत असतात। जसं की पहिला कार्यक्रम बघा पुणे या ठिकाणी झाला होता 17 ऑगस्टला पहिल्या हप्त्याचा, तर त्याच्याच अगोदर 14 ऑगस्टपासूनच पैसे आलेले होते। त्यानंतर दुसरा कार्यक्रम बघा नागपूर या ठिकाणी झाला होता 31 ऑगस्टला, परंतु 29 ऑगस्टपासूनच पैसे आलेले होते। तर आज या ठिकाणी 14 सप्टेंबरला कार्यक्रम होतोय। तिसरा टप्पा जो आहे कार्यक्रम जो या ठिकाणी होतोय, परंतु या ठिकाणी अजूनपर्यंत बऱ्याच जणांना पैसे आलेले नाहीत। तर आज या ठिकाणी कार्यक्रमाच्या दिवशी पैसे येण्याची शक्यता आहे किंवा कार्यक्रम झाल्यानंतर उद्या परवा देखील पैसे येऊ शकतात। तर तुमचे पैसे जमा होत आहेत की नाही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून सर्वांना माहिती समजेल। कुणाचे किती आलेले आहेत, ज्यांना 1500 रुपये आलेले आहेत फक्त सप्टेंबर महिन्याचे त्यांनी देखील तसं सांगा। ज्यांना 4500 रुपये आलेले असतील जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरचे तेही तसं सांगा, किंवा ज्यांना जुलै ऑगस्टचेच फक्त 3000 रुपये आलेत तेही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा। आणि ज्यांचे आलेलेच नाहीत त्यांनी नाही म्हणून नक्की कमेंट करा, जेणेकरून सर्वांनाही माहिती समजेल। मग आता बघा, आज कार्यक्रम होतोय तर महिलांना या दिवशी या योजनेचा तिसरा हप्ता खात्यात जमा होणार। कधीपर्यंत जमा होणार आहे त्याबद्दलची देखील अपडेट आपण बघूयात आता। तर बघा, लाडकी बहीण योजनेची घोषणा जुलै महिन्यात झाली होती। आता बघा, आजचा जो कार्यक्रम आहे त्याचं अपडेट या ठिकाणी 11 वाजल्याच्या नंतर तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला भेटेल। नेमकं काय झालंय, काय सांगितलं, तिसरा हप्ता कधी जमा होणार आहे वगैरे त्याबद्दलची माहिती ज्यावेळेस स्वतः मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री माहिती देतील त्यावेळेस तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती दिली जाईल। 11च्या नंतर कार्यक्रम होणार आहे, म्हणजे 12-1 वाजेपर्यंत तुम्हाला सर्व माहिती जी आहे ती पाहायला भेटेल। तर बघा, जुलै महिन्यामध्ये ही योजनेची घोषणा झाली होती। महिलांना तात्काळ कागदपत्र जुळवाजुळवी करता आली नव्हती, त्यामुळे या ठिकाणी 31 जुलैपर्यंत अर्ज करण्याची ज्यांची डेडलाईन हुकली होती त्यांनी ऑगस्टमध्ये देखील अर्ज केले, त्याच्यामुळे जुलैचे देखील त्यांना पैसे भेटलेले आहेत। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याकडे आता महिलांचे लक्ष लागून राहिले आहे। हा हप्ता सप्टेंबर महिन्यात महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। तर बघा, याच महिन्यामध्ये हा हप्ता तुमचा जमा होणार आहे, परंतु जी डेट द्यायला पाहिजे होती विभागाकडनं ती डेट मात्र ॲक्च्युअल डेट त्यांनी दिलेली नाही। तर तो नेमका कधी खात्यामध्ये जमा होणार आहे त्याची माहिती या ठिकाणी आपण बघणार आहोत। तर हप्ता जमा होण्याची नेमकी तारीख काय असणार आहे आणि किती रुपये खात्यात जमा होणार आहेत, अशा अनेक प्रश्न महिलांना पडलेले आहेत। त्यामुळे या प्रश्नांची उत्तर आपण या ठिकाणी पाहणार
आहोत सध्या. बघा, लाडकी बहीण योजनेची घोषणा जुलै महिन्यात झाली होती. त्यावेळी अनेक महिलांना तात्काळ कागदपत्र भेटली होती जुलै महिन्यामध्येच. त्यामुळे 31 जुलैपर्यंत काही महिलांनी अर्ज नाही केले. अशा महिलांना ऑगस्ट महिन्यापर्यंत अर्ज करावा लागला 31 ऑगस्टपर्यंत. त्यामुळे काही महिलांच्या खात्यामध्ये फक्त 1500 रुपये जमा झालेले होते. परंतु जुलैचे देखील त्यांना 1500 द्यायचा निर्णय घेतला, म्हणजे 2 महिन्याचे. 31 ऑगस्टपूर्वी ज्यांनी अर्ज केला त्यांना जुलै ऑगस्टचे 2 हप्ते या ठिकाणी 3000 रुपये जमा देखील झालेत काही महिलांना. परंतु ज्यांनी जुलैमध्येही फॉर्म भरला, DBT लिंक आहे, सर्व ओके, परंतु त्यांना अजूनपर्यंत पैसे जे आहेत या ठिकाणी जमा झालेले नाहीत. मग त्यांनाच या ठिकाणी तिसऱ्या या टप्प्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. ते कधीपर्यंत जमा होतील त्याची माहिती आपण बघत आहोत. तर बघा, किती पैसे जमा होणार आहेत. आता ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यात अर्ज भरला आहे त्यांचे अर्ज मंजूर आहे, त्यांच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये पैसे येणार आहेत, म्हणजे ह्याच महिन्यामध्ये बघा पैसे येणार आहेत. तर या महिलांच्या खात्यामध्ये जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरचे असे 3 महिन्याचे एकत्रित 4500 रुपये जमा होणार असल्याची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. कारण या महिलांना जुलै महिन्याचा लाभ मिळाला नव्हता आणि त्यामुळे आता 3ही महिन्याचे एकत्रित मिळून लाभ मिळण्याची शक्यता आहे. तर 3ही महिन्याचे तुम्हाला या ठिकाणी 2 महिन्याचे जुलै ऑगस्टचे 3000 आणि सप्टेंबरचे 1500 रुपये असे मिळून 4500 रुपये भेटतील, ज्यांना आत्तापर्यंत एकही हप्ता भेटले नाही, एकही टप्प्याचा पैसे भेटले नाही त्यांना. तर या तारखेला खात्यात पैसे येणार. नेमकी तारीख काय आहे बघा. तर मिळालेल्या माहितीनुसार 17 ते 19 सप्टेंबर या तारखांच्या मध्ये महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार असल्याचा अंदाज सरकारकडून अद्याप अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र या 2 तारखेच्या आत पैसे जमा होण्याचा अंदाज आहे. तर बघा, आता ही न्यूजमध्ये या ठिकाणी माहिती त्यांनी दिलेली आहे. परंतु लक्षात घ्या, आज 14 तारीख आहे, आज देखील कार्यक्रम होणार आहे. आज आपल्याला ॲक्च्युअल सर्व माहिती समजणार आहे की नेमके राहिलेल्या बहिणींचे अजून पैसे कधी जमा होतील. ठीक आहे, आज कार्यक्रम होतो आहे त्याच्यामध्ये. तर आज देखील संध्याकाळपर्यंत पैसे येऊ शकतात, उद्या देखील येऊ शकतात. म्हणजे बघा, 14, 15, 16, 17, 18, 19 या तारखांपर्यंत कधीही पैसे तुमचे सप्टेंबर महिन्यामध्ये जमा होतील, जो की तुमचा तिसरा टप्पा असेल. कुणाला 1500 रुपये येतील, कुणाला या ठिकाणी जुलै ऑगस्टचे 3000 रुपये येतील किंवा कुणाला 4500 संपूर्ण 3 महिन्याचे देखील पैसे येऊ शकतात. तर ह्या ज्या तारखा सांगितल्यात आजपासून ते 19 सप्टेंबरपर्यंत तुमचे पैसे कधीही जमा होऊ शकतात राहिलेल्या बहिणींचे. तर ही महत्त्वाची डेट तुम्हाला सांगितलेली. या तारखांना तुमचे पैसे आता जमा होऊ शकतात. ज्या राहिलेल्या बहिणी आहेत त्यांचे पैसे, आणि ज्यांचा तिसरा हप्ता आहे, ज्यांना अगोदरच 3000 आलेत त्यांनाही याच महिन्यामध्ये 1500 रुपये सप्टेंबर महिन्याचे जे आहेत ते जमा होतील. तर अशा पद्धतीची ही महत्त्वाची माहिती आहे. तुमचे पैसे कधी येतील त्याबद्दलची डेट तुम्हाला सांगितलेली आहे. ठीक आहे, आज अजून अपडेट येणारच आहे. आज ऑफिशियली माहिती या ठिकाणी स्वतः मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आपल्याला त्यांच्या भाषणामध्ये सांगतीलच की राहिलेल्या बहिणींचं पुढं काय होणार आहे, कधीपर्यंत पैसे त्यांचे भेटतील. सप्टेंबर महिन्यामध्येच तुम्हाला पैसे भेटणार आहेत. परंतु नेमकं मग 30 सप्टेंबरपर्यंत कधीही पैसे येतील त्याबद्दलची माहिती अजून अधिकृत आपल्याला आज देखील समजणार आहे. त्याच्यावरती नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती मी देणारच आहे. ज्यावेळेस सभा चालू होईल त्यावेळेस. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला वेळोवेळी पाहायला भेटतील. तर बघा, 1500 रुपये फक्त कोणाला भेटतील, ज्यांनी आता सप्टेंबर महिन्यामध्येच फक्त अर्ज केला आहे त्याच महिन्यामध्ये. कारण की 31 ऑगस्टपूर्वी जर अर्ज केला, अर्ज मंजूर असेल तरच तुम्हाला जुलै ऑगस्टचे पैसे भेटणार होते आणि सप्टेंबरचे. परंतु सप्टेंबर महिन्यात अर्ज केला तर तुम्हाला जुलै ऑगस्टचे पैसे नाही भेटणार, फक्त सप्टेंबर महिन्याचेच त्याच महिन्याचे पैसे भेटतील. आणि सध्या आता ऑनलाईन ॲप्लिकेशन देखील बंद केले त्यांनी. फक्त आणि फक्त अंगणवाडी सेविका यांनाच अर्ज स्वीकारण्याचा आता अधिकार देण्यात आलेला आहे. तर लाडकी बहीण योजनेसाठी या ठिकाणी भरपूर सारे अर्ज जे आहेत अजूनही येत आहेत, ते मंजूर होत आहेत. आत्तापर्यंत 4787 कोटी रुपयांचा लाभ देण्यात आलेला आहे. 1,59,00,000 महिलांना या ठिकाणी हे पैसे देण्यात आलेले आहेत आणि सप्टेंबर महिन्यामध्ये देखील हे अर्ज अजून वाढू शकतात. तर सप्टेंबर महिन्यामध्ये फॉर्म भरला तर तुम्हाला 1500 रुपयेच भेटणार आहेत. ॲप बंद आहे, वेबसाईट बंद आहे सध्या. फक्त ऑफलाईन पद्धतीने अर्ज जे तुमचे स्वीकारले जात आहेत. आणि जे बँकांकडनं पैसे कट केले जात आहेत त्यासाठी बँकांना देखील सूचना, जे महिला व बालविकास विभागाचे सचिव आहेत अनुप कुमार यांनी सर्व बँकांना RBIला सूचना दिलेल्या आहेत की पैसे कापू नयेत म्हणून. तरी देखील तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे की तुमचं DBT कुठल्या बँकेला लिंक आहे. त्या DBT ज्या बँकेला लिंक असेल त्याच बँकेमध्ये तुमचे पैसे जाणार आहेत. तुम्ही फॉर्म भरताना भलेही कुठलेही बँक अकाउंट नंबर दिला, परंतु त्यात पैसे न जाता त्या अकाउंटला DBT लिंक असेल तर त्यातच जातील, किंवा दुसऱ्या अकाउंटला, ज्या अकाउंटला DBT लिंक आहे त्याच अकाउंटमध्ये पैसे तुमचे जाणार आहेत. किंवा DBT लिंक नसेल तर पैसे मात्र तुमचे येणार नाहीत. आता लाडकी बहीण योजनेचे पुढे चालून या ठिकाणी पैसे देखील वाढवले जाणार आहेत अशी घोषणा केलेली आहे. या 1500 रुपयाचे पुढे चालून या ठिकाणी 2000, 2500, 3000 असे देखील होतील पुढे चालून, असं स्वतः मुख्यमंत्र्यांनी देखील घोषणा केलेली आहे. परंतु ती पुढची गोष्ट आहे. सध्या फक्त तुम्हाला 1500 रुपयाची या ठिकाणी भेटणार आहेत. तर
संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे। अजून याबद्दल काही प्रश्न तुमचे असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा। हा व्हिडिओ नक्की लाईक करा व शेअर करा आणि पुढील सर्व अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।